ओम शांति शांति। अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। शिव का कर लो ध्यान, आ रहा पावन पुण्य सवेरा। तुम हो कौन, कहाँ से आए, अपने आप को जानो। राजयोग के द्वारा अपना परम पिता पहचानो। इसी राजपथ पर चलकर तुम पालो अपना बसेरा। तुम हो आत्मा तन से न्यारे, परमात्मा को प्यारे। दिव्य गुणों को धारण करके योगी बनो दुलारे। ज्योति बिंदु ही तोड़ेगा ये माया मोह का घेरा। अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। ओम शांति, ओम शांति, ओम शांति। ओम शांती। 25 तारखेची अव्यक्तवाणी आहे. वाणीचं टायटल आहे तन मन की थकावट मिटाने का साधन। तन मन की थकावट मिटाने का साधन शक्तिशाली याद। मनाची थकावट मिटवण्याचं साधन काय आहे? बाबांची शक्तिशाली आठवण। आज परदेशी बाप अपने अनादि देशवासी और आदि देशवासी सेवा अर्थ सभी विदेशी ऐसे बच्चों से मिलने के लिए आए हैं। बाप दादा जानते हैं यही मेरे सिकिल्दे लाडले बच्चे हैं। अनादि देश
परम धाम के निवासी है और साथ साथ सृष्टि के आदि के इसी भारत भूमि में जब सतयुगी स्वदेश था, अपना राज्य था, जिसको सभी भारत कहते थे। आज बाबा सुना रहे हैं कि परदेशी बाप अपने अनादि देशवासी और आदि देशवासी सेवा अर्थ सभी विदेशी ऐसे बच्चों से मैं मिलने के लिए आया हूँ। और बाप दादा ने सुनाया कि मेरे ये सिकिलदे लाडले बच्चे बाबा के सामने देशवासी भी थे और विदेशवासी भी थे। और बाबा ने सुनाया कि अनादि देश परमधाम के निवासी है, सगळे राहणारे कुठले आहेत? परमधामचे आहेत. तो आदि में इसी भारत देश वासी थे। इसी भारत भूमि में ब्रह्मा बाप के साथ साथ राज्य किया है। अनेक जन्म अपने राज्य में सुख शांति संपन्न अनेक जीवन व्यतीत किए हैं। इसलिए आदि देशवासी होने के कारण भारत भूमी से दिल का स्नेह है। सगळ्यात पहिले बाबांनी म्हटलं की तुम्ही आहात सुरुवातीपासून, त्याच्यामुळे भारतावर या भारत भूमीवर सगळ्यांचं प्रेम आहे. बाबांचं पण आहे, भारतवासी मुलांचं पण आहे. चाहे कितना भी अभी अंत में भारत गरीब व धूल मिट्टी वाला बन गया है, फिर भी अपना देश सो अपना ही होता है। तो आप सभी की आत्मा का अपना देश और शरीरधारी देवता जीवन का अपना देश कौन सा था? भारत ही था ना. आपण देवता बनून ह्या भारत भूमीमध्ये राज्य केलेलं आहे. म्हणून बाबांनी म्हटलं की ह्या भारत भूमीवरती सगळ्यात जास्त प्रेम पण आहे. कितने जन्म भारत भूमि में रहे हो वह याद है? 21 जन्मों का वर्षा सभी ने बाप से प्राप्त कर लिया है। इसलिए 21 जन्म की तो गॅरंटी है ही है. 21 जन्म आपण ह्या भारत भूमीमध्ये देवता रूपाने राज्य केलेलं आहे. ज्यावेळी भारत स्वर्ग होता त्यावेळेला. बाद में भी हर एक आत्मा के कई जन्म भारत भूमि में ही हुए हैं, क्योंकि जो ब्रह्मा बाप के समीप आत्माएं हैं, समान बनने वाली आत्माएं हैं, वह ब्रह्मा बाप के साथ साथ आपे ही पुजारी का पार्ट भी साथ में बजाती है. द्वापर युग के पहले भक्त ब्राह्मण आत्माएं बनती हो. ब्रह्मा बाबांच्या सोबत आपण सत्ययुगामध्ये पण पाठ प्ले केल्या आणि बाबांनी म्हटलं की द्वापर युगामध्ये सुद्धा तुम्ही भक्त रूपाने सगळी ब्राह्मण आत्मे पूजा केली, पाठ केला, सगळं केलं त्या ठिकाणी. आदि स्वर्ग में इसी देश के वासी थे और अनेक बार भारत भूमि के देशवासी हो. इसलिए ब्राह्मणों के अलौकिक संसार मधुबन से अति प्यारे है. म्हणून ब्राह्मण आत्म्यांचं काय आहे? बाबांनी म्हटलं की अलौकिक संसार आपलं मधुबन, आपली मधुबन भूमीवरती पण किती प्रेम आहे. यह मधुबन ब्राह्मणों का छोटा सा संसार है, तो यह संसार बहुत अच्छा लगता है ना. मधुबनला जायला कोणाला आवडत नाही? सगळ्यांना खूप जायला आवडतं आणि वाटतं की तिथंच आपण राहायला खूप दिवस मिळाले तर खूप चांगलं होईल. यहाँ से जाने का दिल नहीं होती है ना. अगर अभी अभी ऑर्डर कर ले कि मधुबन निवासी बन जाओ तो खुश होंगे ना. वह यह संकल्प आएगा
कि सेवा कौन करेगा, सेवा के लिए तो जाना ही चाहिए। बाप दादा कहे बैठ जाओ, फिर भी सेवा याद आएगी। मधुबनला गेलो आपण आणि बाबांनीच ऑर्डर केली, आता तुम्हा सर्वांना इथंच थांबायचंय. मग लगेच आपले संकल्प चालतील, नाही नाही तिकडं सेवा कोण करेल. बाबांनी डायरेक्शन कोणी दिलं, शिव बाबांनी दिलं. मग बाबा म्हटले की थांबा, की लगेच आपण थांबलं पाहिजे. बाबांनी सांगितलं की सेवेचा सुद्धा संकल्प नको. सेवा कराने वाला कौन है? आपण तिथं राहिलो, बाकीचे इकडे आहेत, ते सेवा बाबा त्यांच्याकडनं करून घेऊ शकतात. आपल्याला काय वाटतं की नाही नाही आमच्या सेवाच होऊ शकत नाही. ते पण चुकीचं आहे. जो बाप का डायरेक्शन हो, श्रीमत हो, उसको उसी रूप में पालन करना, इसको कहते हैं सच्चा आज्ञाकारी बच्चा. बाबा ने डायरेक्शन दिया, उस डायरेक्शन का हमने पालन किया, तभी बाबा कहेंगे कि ये सच्चा आज्ञाकारी बच्चा है. बाप दादा जानते हैं मधुबन में बिठाना है और सेवा पर भेजना है. ब्राह्मण बच्चों को हर बात में एवर रेडी रहना है. अभी अभी जो डायरेक्शन मिले उसमें एवर रेडी रहना. संकल्प मात्र भी मनमत मिक्स न हो, इसको कहते हैं श्रीमत पर चलने वाली श्रेष्ठ आत्मा. अभी अभी बाबा का डायरेक्शन मिला, हम एवर रेडी बन करके रहे. संकल्प मात्र भी बाबा ने कहा मनमत मिक्स न हो, इसको कहते हैं श्रीमत पर चलने वाली श्रेष्ठ आत्मा. यह तो जानते हो ना कि सेवा के जिम्मेवार बाप दादा है व आप है. इस जिम्मेवारी से तो आप हल्के हो ना, कि जिम्मेवारी का थोड़ा थोड़ा बोझा है. इतना बड़ा प्रोग्राम करना है, यह करना है, बोझ तो नहीं समझते हो ना. करण करावनहार करा रहा है. करावनहार एक ही बाप है. किसी की भी बुद्धि को टच कर विश्व सेवा का कार्य कराते रहेंगे और कराते रहेंगे. आपले जगदीश भाई बाबा त्यांना टच करायचे, की 2 वाजताच उठायचे आणि मग बाबांना आठवण करून बाबा जे टच करायचे ते लगेच लिहायला बसायचे. मग असं करून करून बाबांनी विदेश तर एवढी कठोर धरणी असते, कारण अमेरिका वगैरे, तर त्या ठिकाणी ते लोक किती हाय फाय असतात. त्यांना ज्ञान म्हणजे काय चीज आहे हे काही कळत नाही. पण जेव्हा बाबांनी डायरेक्शन दिलं, मग ते विदेशला गेले. विदेशला गेल्यानंतर बाबांनी तिथंही कुणाला न कुणाला यांच्या माध्यमातून टच केलं आणि तिथे पण सेवा करून घेतली. आज त्या ठिकाणी सेवेचं बीज पेरण्यासाठी निमित्त बनवलं जगदीश भाईंना. आणि मग त्यांच्या सोबत इतर बहिणी पण, बडी दादी आणि जगदीश भाई यांनी खूप सेवा केल्या, जानकी दादी पण त्यांनी कधीही म्हटलं नाही की आता खूप एवढा मोठा कार्यक्रम करायचा आहे, खूप आपल्यावर ताणतणाव आहे, बोज आहे. नाही, बाबा काय म्हणतात की सगळा बोज मला देऊन टाका. आणि जर आपण बोजचा अनुभव केला तर आपल्याला नक्कीच थकावट निर्माण होईल, आपण उठू पण शकणार नाही. आणि आपण जर म्हटलं की नाही करण करावनहार शिव बाबा आहे, आपल्याला फक्त करायचं आहे, तर मग कितीही मोठा कार्यक्रम असेल तरी पण तो एकदम हलक्या रीतीने आणि खूप सगळे सेवाधारी निमित्त बनवून आपल्याला ती सेवा करू लागते. कारण असंच एक वेळेला कार्यक्रम होता, जगदीश भाई त्या ठिकाणी निमित्त बनले आणि सेवा करायची, तर जगदीश भाई रात्र रात्र जागायचे आणि त्यांच्या सोबतीला आणखी भाई लोक पण असायचे, बहिणी पण असायच्या.
आणि मग ती सेवा पण एकदम सुंदर बनली. मग बाबांनी काय केलं, जगदीश भाई आणि बडी दादी यांच्यामुळे हे विद्यालय इतकं पुढे गेलं की ते इंटरनॅशनल लेवल वरती कार्य करायला सुरुवात झाली. मग हे विद्यालय खूप पुढे आलं आणि मग बाबाने आणखी निमित्त बनवत बनवत गेले आणि मग ती विदेशची सेवा पण आणखी वाढली. भारताची पण वाढली आणि विदेशची पण वाढली. म्हणून बाबा काय म्हणतात की नेहमी लक्षात काय ठेवलं पाहिजे, करण करावनहार शिवबाबा आहे. तुम्ही फक्त निमित्त आहात. निमित्त समजून जर आपण केलं तर ते कार्य पण व्यवस्थित होतं. सिर्फ निमित्त बच्चों को इसलिए बनाते हैं कि जो करेगा सो पाएगा. पाने वाले बच्चे बाप को पाना नहीं है, प्रारब्ध पाना या सेवा का फल अनुभव होना, यह आत्माओं का काम है. इसलिए निमित्त बच्चों को बनाते हैं. साकार रूप में भी सेवा कराने का कार्य देखा और अभी अव्यक्त रूप में भी करण करावनहार बाप अव्यक्त ब्रह्मा द्वारा भी कैसे सेवा करा रहा है, यह भी देख रहे हो. अव्यक्त सेवा की गति और ही तीव्र गति है. कराने वाला करा रहा है और आप कठपुतली के समान नाच रहे हो. बाबांनी म्हटलं की सेवा करणारा तो तर करूनच घेणार आहे, पण आपण फक्त निमित्त बनवून ती सेवा करायची. जेव्हा ब्रह्मा बाबांनी शरीर सोडलं त्यावेळेला पण अव्यक्त पाठ अव्यक्त रूपाने शिवबाबा ब्रह्मांच्या द्वारे काय करतात, कार्य करून घेतात. आणखी फास्ट सेवा वाढली. मग कारण करणारा कोण आहे, करणारा तर शिवबाबाच आहे, आपण फक्त निमित्त आहोत. जसं ती बाहुली असते नाचणारी दोरीवरची, मग ते काय करतात, वरती त्यांच्या हातात ते ठेवतात आणि तिला नाचवतात. तसं शिवबाबांनी सांगितलं की मी करून तुमच्याकडून घेणार आहे, तुम्ही फक्त कठपुतली प्रमाणे काय करा, सेवा करत राहा. यह सेवा भी एक खेल है, कराने वाला करा रहा है और आप निमित्त बन एक कदम का पदम गुना प्रारब्ध बना रहे हो. तो बोझ किसके ऊपर है, कराने वाले पर या करने वाले पर? बात तो जानते हैं, यह भी बोझ नहीं है. कराने वाला करा रहा है, हम सिर्फ करने वाले हैं. बाबा ने कहा कि कभी भी बोझ का अनुभव नहीं करना है. आप बोझ कहते हो तो बाप भी बोझ शब्द कहते हैं. बाप के लिए तो सब हुआ ही पड़ा है. म्हणून कोणत्याही कार्य कोणतीही सेवा करायची असेल तर बाबांनी म्हटलं की ते सेवा झालेलीच आहे, फक्त तुम्हाला ती रिवाइज करायची. आणि तुम्ही जर बोधचा अनुभव केला तर ती सेवा पण होत नाही. म्हणून बाबांनी सांगितलं की ते कार्य झालेलंच आहे, फक्त तुम्हाला ते प्रॅक्टिकल मध्ये आता करायचंय. सिर्फ जैसे लकीर खींची जाती है, लकीर खींचना बड़ी बात लगती है क्या? तो ऐसे बाप दादा सेवा कराते हैं. सेवा भी इतनी ही सहज है जैसे एक लकीर खींचना. रिपीट कर रहे हैं, निमित्त खेल कर रहे हैं. सेवा करना माना सिर्फ एक लकीर खींचना. बाबा ने कहा रिपीट करना है. और निमित्त खेल कर रहे हो. जैसे माया का विघ्न खेल है, तो सेवा भी मेहनत नहीं लेकिन खेल है. ऐसे समझने से सेवा में सदा ही रिफ्रेशमेंट अनुभव करेंगे. जैसे कोई खेल किस लिए करते हैं, थकने के लिए नहीं, रिफ्रेश होने के लिए खेल करते हैं. तसं बाबांनी म्हटलं की माया आपण सेवा करतोय आणि मायेनं त्या ठिकाणी विघ्न टाकलं. पण बाबांनी सांगितलं की मग आपण आणखी अलर्ट होतो की नाही,
आपल्याला ही सेवा करायचीच आहे, मायेला बाजूला पळवायचं आहे. मग त्या सेवेमध्ये आपल्याला मेहनतीचा अनुभव होत नाही, त्या सेवेला आपण खेळ समजतो. की बाबांनी म्हटलं की त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी रिफ्रेशमेंट होत असते. बाबांनी म्हटलं की तिला काय करा तुम्ही, मनोरंजनाप्रमाणे खेळाप्रमाणे समजा. जैसे कोई खेल किस लिए करते हैं, थकने के लिए नहीं, रिफ्रेश होने के लिए खेल करते हैं. चाहे कितना भी बड़ा कार्य हो, लेकिन ऐसा ही अनुभव करेंगे जैसे खेल करने से रिफ्रेश हो जाते हैं. घरामध्ये बघा, आपण रोजच भाजी भाकरी, रोजच भाजी भाकरी, रोजच भाजी भाकरी खाल्ली तर आपल्याला पण कंटाळा येतो ना. म्हणून कोणी पाहुणे आले की लगेच आपला सण साजरा सुरू होतो. काहीतरी नवीन, पुरणाची पोळी बनवा, खीर बनवा, गुलाबजामुन बनवा. मग लगेच आपण त्या जेवणामध्ये चेंजेस. मग जरा मजा पण वाटते, पाहुणे आल्यासारखं पण वाटतं, सण पण साजरा करतो, मग त्याच्यात पण जरा बरं वाटतं. तसं बाबांनी म्हटलं की मग त्याच्यात आपल्याला थकावटीचा अनुभव होत नाही, कंटाळा येत नाही. मग तसंच सेवेमध्ये सुद्धा सेवा पण व्हरायटी आवडते. एकच एकच सेवा नाही, ऑलराऊंड सेवाधारी बनायचं. बाबा म्हणतात ऑलराऊंड सेवाधारी. मग बघा, ज्या सेंटरवर छोट्या छोट्या कन्या येतात, मग त्यांना पण सेवा शिकवली जाते. आपल्याला भांडी पण घासता आली पाहिजे, आपल्याला फरशीला पोचा पण लावता आला पाहिजे, आपल्याला झाडू पण लावता आला पाहिजे, आपल्याला भोजन पण बनवता आलं पाहिजे, आपल्याला मुरली पण वाजता आली पाहिजे, आपल्याला टोली पण बनवता आली पाहिजे. जगदीश भाई ह्या गोष्टी शिकवायचे. मग जगदीश भाई जेव्हा विदेशला गेले, मग विदेशला त्या बहिणींना भोजन वगैरे तिथलेच असतात. भोजन मग त्यांचंच असतं ना, ब्रेड वगैरे काय जे असेल खाणं ते. मग त्यांना भारतीय भोजन कुठे येतं बनवता. मग जगदीश भाई काय म्हणायचे, की "हाँ, इतना सेवा का ये पूरा हो जाएगा, तो मैं भी भोजन के लिए मदत करता हूँ." मग ते डाळ कशी बनवायची, चावल कसा बनवायचा, आटा कसा भिजवायचा, ते त्यांनी त्या बहिणींना पण शिकवलं. म्हणून बाबा काय म्हणतात, की त्याच्यामध्ये मग त्यांना पण नवीनता वाटते ना, की हां, आपल्याला भारतीय भोजन बनवता येतं. मग बाबांनी म्हटलं, की ते सगळंच आलं पाहिजे. मग फक्त एकच सेवा केली तर त्याच्यात एवढी काही मजा येत नाही. चाहे कितना भी थकाने वाला खेल हो, लेकिन खेल समझने से थकावट नहीं होती, क्योंकि अपने दिल की रुचि से खेल किया जाता है. चाहे खेल में कितना भी हार्ड वर्क करना पड़े, लेकिन वह भी मनोरंजन लगता है, क्योंकि अपनी दिल से करते हो और कोई लौकिक कार्य बोझ मिसल होता है. शरीर निर्वाह अर्थ करना ही पड़ेगा, निर्वाह अर्थ करना ही पड़ेगा, ड्यूटी समझ करते हैं, इसलिए मेहनत लगते हैं. चाहे शारीरिक मेहनत का, चाहे बुद्धि की मेहनत का काम है, लेकिन ड्यूटी समझ करने से थकावट अनुभव करेंगे, क्योंकि वह दिल की खुशी से नहीं करते. जर ड्युटी समजून जर ते आपण फक्त आपल्याला पेमेंट कमवायचंय या हिशोबाने जर आपण ड्युटी त्या ठिकाणी केली, तर आपल्याला एवढा आनंद येणार नाही, आपल्याला थकावट महसूस होणार. पण हा, ह्या ड्युटी माझी मी 5,000 वर्ष पहिले पण केलेली आहे आणि बाबांनी मला आता पुन्हा पण तीच ड्युटी दिलेली आहे, तर मला ते प्रेमाने करायची. त्याच्यामध्ये तुम्हाला एक मनोरंजनाचा अनुभव घेईल आणि लवकर ते कार्य पण पूर्ण होईल. जर ड्युटी समजून केली तर मग थकावट येणार, मनोरंजन समजून केलं तर मग त्याच्यामध्ये खुशी मिळणार. इन ड्यूटी समझ करने से थकावट अनुभव करेंगे, क्योंकि वह दिल की खुशी से नहीं करते. जो अपने मन की उमंग से खुशी से कार्य किया जाता है,
उसमें थकावट नहीं होती, बोझ अनुभव नहीं होता। कहाँ कहाँ बच्चों के ऊपर सेवा के हिसाब से ज्यादा कार्य भी आ जाता है, इसलिए भी कभी कभी थकावट फील होती है। बाप दादा देखते हैं कि कई बच्चे अथक वन सेवा करने के उमंग उत्साह में भी रहते हैं, फिर भी हिम्मत रख आगे बढ़ रहे हैं। यह देख बाप दादा हर्षित भी होते हैं। फिर भी सदा बुद्धी को हलका जरूर रखें। आता ते जगदीश भाई पण रात्री रात्री सेवा करायचे, पण त्यांनी बोजचा अनुभव कधीच केला नाही. आणि त्यांच्या बरोबर एक विदेश मधले विजयभाई होते, ते पण त्यांची सेवा बघून, जगदीश भाईंची सेवा बघून यांना पण खूप प्रेरणा मिळायची की नाही आपण सुद्धा सेवा केली पाहिजे. ते विजयभाई अगोदर बाबा काय चीज हे त्यांना कधी आवडायचं नाही, पण जगदीश भाई असा तीर लावायचा की तो व्यक्ती ज्ञानातच आला पाहिजे. मग त्यांनी फक्त सांगितलं की आत्मा परमात्मा, आणि त्या आत्मा परमात्म्यावरच त्यांना इतकं सुंदर ज्ञान सांगितलं की ते त्यांच्या बुद्धीने अगोदर नाही कॅच केलं. जेव्हा योगाला बसले जगदीश भाई आणि इतकी काही पॉवरफुल दृष्टी त्या आत्म्याला दिली की त्यांनी रिअलाइज केलं की खरोखर आत्म्याचा पिता परमात्माच आहे आणि परमात्मा हा सर्वव्यापी नाही. ते सर्वव्यापी समजायचे, पण नंतर मान्य केलं की सर्वव्यापी नाही. म्हणून मग बाबांनी सांगितलं की काही बच्चे काय करतात, अथक बनून खूप सेवा करतात, ते कधीच थकण्याचं नाव निशाण त्यांच्याकडे नसतं. आणि त्यांची हिंमत बघून, त्यांची खुशी बघून इतर जण सुद्धा त्यांना फॉलो करतात. बाप दादा बच्चों के सब प्लान प्रोग्राम वतन में बैठे भी देखते रहते हैं। हर एक बच्चे की याद और सेवा का रिकॉर्ड बाप दादा के पास हर समय का रहता है। जैसे आपकी दुनिया में रिकॉर्ड कर रखने के कई साधन हैं, बाप के पास साइंस के साधनों से भी रिफाइंड साधन है, स्वतः ही कार्य करते रहते। जैसे साइंस के साधन जो भी कार्य करते वह लाइट के आधार से करते। सूक्ष्म वतन तो है ही लाइट का, साकार वतन की लाइट के साधन फिर भी प्रकृति के साधन है, लेकिन अव्यक्त वतन के साधन प्रकृति के नहीं है. बाबांनी म्हटलं की ब्रह्मा बाबा सुद्धा आता वतन मध्ये बसून काय करतायत, सगळं या ठिकाणचं बघत असतात, कशी सेवा चालू आहे, कशी या ठिकाणची लाईट आहे, मग सायन्सचे साधनं किती पुढे चाललेले आहेत. मग सायन्सची साधनं जितकी पुढे गेलेली आहेत, तेवढं बाबांनी सांगितलं त्याच्यापासून काय आहे, धोका पण आहे. आता आता फॅन चालू केला, आपल्याला हवा लागते, पण तोच फॅन खराब झाला की हवा यायची पण बंद. म्हणजे त्या सायन्सची साधनाची गॅरंटी नाही, नो गॅरंटी. पण बाबांनी सांगितलं की सूक्ष्म वतन कसं आहे, एकदम लाईट आणि एकदम रिफाईंड, सगळ्या साधनांपेक्षा एकदम रिफाईंड. आणि ते कार्य स्वतः शिवबाबा म्हणजे ब्रह्मा बाबाच करतायत. शिवबाबा तर कंबाईंड आहेत ना, मग त्या ठिकाणी राहून ब्रह्मा बाबांच्या द्वारे कार्य करून घेतात. म्हणून बाबांनी म्हटलंय की अव्यक्त वतनाची साधनं ही काही प्रकृतीची साधनं नाहीये, और प्रकृति रूप बदलती है, सतो रजो तमो में परिवर्तन होती है. इस समय तो है ही तमोगुणी प्रकृति, इसलिए यह साधन आज चलेंगे कल नहीं चलेंगे, लेकिन अव्यक्त वतन के साधन प्रकृति से परे है, इसलिए वह परिवर्तन में नहीं आते. जब चाहो जैसे चाहो सूक्ष्म साधन सदा ही अपना कार्य करते रहते हैं.
इसलिए सब बच्चों के रिकॉर्ड देखना बाप दादा के लिए बड़ी बात नाही आहे. मग इथं तरी बाबांनी सांगितलं की साधनांमध्ये चेंजेस होतील, परंतु त्या ठिकाणी बाबा वतनमध्ये बसून काय करतात? सगळं बघत असतात. बाबांनी सांगितलं की बाबांना तिथून पाहणं काही वेगळी गोष्ट नाहीये, सहज आहे. आप लोगों को तो साधनों को संभालना ही मुश्किल हो जाता है ना, तो बाप दादा याद और सेवा का दोनों ही रिकॉर्ड देखते हैं, क्योंकि दोनों का बैलेंस एक्स्ट्रा ब्लेसिंग दिलाता है. जैसे सेवा के लिए समय निकालते हो, तो उसमें कभी नियम से भी ज्यादा लगा देते हो. सेवा में समय लगाना बहुत अच्छी बात है और सेवा का बल भी मिलता है. सेवा में बिजी होने के कारण छोटी छोटी बातों से बच भी जाते हो. बाबांनी म्हटलंय की सेवेसाठी सुद्धा आपण वेळ काढला पाहिजे आणि मग ती सेवा आपली कशी असली पाहिजे, एकदम स्वच्छ असली पाहिजे, मनापासून असली पाहिजे, म्हणजे त्या सेवेचं बल, ही शक्ती आपल्याला मिळत असते. मग भले आपण सेवेमध्ये जरी खूप बिझी असलो, तर त्या छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण वाचलो जातो. बाप दादा बच्चों की सेवा पर बहुत खुश है, हिम्मत पर बलिहार जाते हैं, लेकिन जो सेवा याद में उन्नति में थोड़ा भी रुकावट करने के निमित्त होती है, तो ऐसी सेवा के समय को कम करना चाहिए. जैसे रात्रि को जागते हो, 12 12 12 बजा देते हो, तो अमृत वेला फ्रेश नहीं होता है. बैठते भी हो तो नियम प्रमाण और अमृत वेला शक्तिशाली नहीं, तो सारे दिन की याद और सेवा में अंतर पड़ जाता है. आता जर रात्रीच आपण 10ला आणि 11ला झोपलो आणि लगेच आपण 12 वाजता आणि 1 वाजता अमृत वेळेला उठलो, तर कशी काय अमृत वेला होणार आपली? होऊच शकत नाही. मग काय होईल? निद्रा योग. फक्त बाबांच्या पुढे नियम आहे म्हणून मग आपण उठून बसलो, पण त्या उठून बसण्याला पण काही अर्थ आहे का? फक्त आपण झोपेची जागा सोडली, खुर्चीत येऊन बसलो आणि खुर्चीत आलो तरी पण आपण झोपच घेतोय. त्याला काहीच अर्थ राहणार नाही. म्हणून मग बाबांनी काय म्हटलं, की तुम्ही काय करा, आपल्या नियमाप्रमाणे 3:30 वाजता अमृत वेलेला सुरुवात होते. मग चला 3:30 वाजता बसा. कुणाला 4 वाजता शक्य आहे, कुणी 4 वाजता उठा. पण बाबांनी सांगितलं, की जरूर ती शक्ती आपण घेतली पाहिजे. मानो सेवा के प्लान बनाने में व सेवा को प्रैक्टिकल लाने में समय भी लगता है, तो रात के समय को कट करके 12 के बदले 11 बजे सो जाओ. वही 1 घंटा जो कम किया और शरीर को रेस्ट दी, तो अमृत वेला भी अच्छा होगा, बुद्धि भी फ्रेश रहेगी. नहीं तो दिल खाती है कि सेवा तो कर रहे हैं, लेकिन याद का चार्ट जितना होना चाहिए उतना नहीं है. सेवा तर आपण खूप करतो, परंतु यादचा चार्ट आपला खूप ढिल्ला आहे. मग आपण अमृत वेला केला नाही आणि मग सारी दिवसभराची दिनचर्या पण आपली विस्कळीत होते. बाबांनी म्हटलं रात्री काय करा, कुणी 11ला झोपतं तर 10लाच झोपा, कुणी 10ला झोपतं तर 9लाच झोपा. 9ला झोपलं तर व्यवस्थित आपण अमृत वेळेला उठू शकतो. मग जर आपण हा नियम बनवला, तर फायदा कुणाचा राहील? आपलाच राहील. कमाई आपलीच जमा होईल. आणि जर आपण एवढंही बाबांनी आपल्याला सूट दिली आणि तरी पण आपण काही केलंच नाही, तर मग धर्मराज आपल्याला काय करणार? सजा देणार. मग सजाची भागी आपल्याला बनायचं नाही. बाबांनी सांगितलं प्रेमाने काय करा, तुम्ही माझी आठवण करा.
जो संकल्प दिल में व मन में बार बार आता है, यह ऐसा होना चाहिए, लेकिन हो नहीं रहा है, तो उस संकल्प के कारण बुद्धि भी फ्रेश नहीं होती। और बुद्धि अगर फ्रेश है, तो फ्रेश बुद्धि से 2-3 घंटे का काम 1 घंटे में पूरा कर सकते हो। थकी हुई बुद्धि में टाइम ज्यादा लग जाता है, यह अनुभव है ना? सगळ्यांनाच तो अनुभव आहे की जर आपण 2-3 घंटेचं काम एका तासात करू शकतो, मग त्याच्यामध्ये आपल्याला तरी पण थकावट जाणत नाही. तर बाबांनी म्हटलं की जर तुमची बुद्धी जर थकलेली असेल, तर तुम्हाला तो अनुभव सुद्धा होणार नाही. मग बुद्धीची पण थकावट, शारीरिक पण थकावट, बाबांनी सांगितलं की ते पण चांगलं नाही. और जितनी फ्रेश बुद्धि रहती, शरीर के हिसाब से भी फ्रेश और आत्मिक उन्नति के रूप में भी फ्रेश, डबल फ्रेशनेस रहती, तो 1 घंटे का कार्य आधा घंटे में कर लेंगे. बघा सकाळी सकाळी मग बाबा आपल्याला अमृतवेला का म्हणतात? कारण त्यावेळेला सगळेजण झोपलेले असतात आणि बाबा आपली बॅटरी चार्ज करत असतात अमृतवेलेला. आणि मग सकाळी आपल्याला खूप फ्रेश वाटतं. सकाळी आपण उठलो, शरीराने पण फ्रेश, मन बुद्धीने पण फ्रेश. मग बाबांनी सांगितलं की ते कार्य दिवसभराचं पण एकदम फ्रेश मध्येच करत असतो. इसलिए सदैव अपनी दिनचर्या में फ्रेश बुद्धि रहने का अटेंशन रखो. ज्यादा सोने की भी आदत न हो, लेकिन जो आवश्यक समय शरीर के हिसाब से चाहिए, उसका अटेंशन रखो. कभी कभी कोई सेवा का चांस होता है, मास 2 मास में 2-4 बार देरी हो गई, वह दूसरी बात है, लेकिन अगर नियमित रूप से शरीर थका हुआ होगा, तो याद में फर्क पड़ेगा. बाबांनी काय म्हटलंय की 2 महिन्यातून 2-4 वेळेला ठीक आहे, तुमचं शारीरिक रूपाने खूप तुम्ही थकून गेलात, मनाने थकून गेलात, मग तेवढं ठीक आहे. पण तुम्ही नेहमीच जर ती सवय लावून घेतली शरीराला, नाही आता खूपच झोपायचं, खूपच झोपायचं, मग ते काय होईल, शरीराला पण तशी सवय लागून जाईल. मग ते शरीराला तशी सवय लागली की मग तिला काय होईल, आपोआपच बिमाऱ्या लागायला सुरुवात होईल. आणि मग नंतर पुन्हा आपण काय म्हणणार, नाही ना, खूप बाबांनी पहिली खूप मला मदत केली, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या, मग आता शरीरच साथ देत नाही, तर मी तरी काय करणार. शरीराला कोणी सवय लावली? आपणच शरीर लावली. आपणच सवय लावलेली, म्हणून मग महागात कुणाला पडते? आपल्यालाच पडते. म्हणून बाबांनी काय म्हटलं की तुम्ही काय करा, नियमित रूपाने अमृतवेला करा आणि एकदम फ्रेश राहा. फ्रेश राहिले की सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू राहतात. जैसे सेवा का प्रोग्राम बनाते हो, 4 घंटे का समय निकालना है तो निकाल लेते हो, ऐसे याद का भी समय निश्चित निकालना ही है, इसको भी आवश्यक समझ. इस विधि से अपना प्रोग्राम बनाओ. सुस्ती नहीं हो, लेकिन शरीर को रेस्ट देना है. इस विधि से चलो, क्योंकि दिन प्रतिदिन सेवा का तो और ही तीव्र गति से आगे बढ़ने का समय आता जा रहा है. मग भावाने सांगितलं की सुस्ती नको. शरीराला रेस्ट किती द्यायची ते पण आपण ठरवलं पाहिजे. मग दिवसेंदिवस आता सेवेचा पण विस्तार वाढत जाणार आहे. मग आता आपल्याला प्रत्येकाला सेवेची जबाबदारी पण मिळते. मग ती सेवा पण आपण जर व्यवस्थित पार पाडली, ते कार्य आपण वेळेला पूर्ण केलं, तर बाबांचे पण आपल्याला मार्क्स जमा होतात आणि ते कार्य पण वेळेला होऊन जातं. आणि जर आपण सुस्तीच केली, विधीप्रमाणे आपण काही केलंच नाही, तर मग बाबांनी सांगितलं की तुम्हाला थकावटचा अनुभव होत राहील आणि मग आपली सेवा पण होणार नाही. आप समझते हो, अच्छा,
यह 1 वर्ष का कार्य पूरा हो जाएगा, फिर रेस्ट कर लेंगे, ठीक कर लेंगे, याद को फिर ज्यादा बढ़ा लेंगे। लेकिन सेवा के कार्य तो दिन प्रतिदिन नए से नए और बड़े से बड़े होने चाहिए, इसलिए सदा बैलेंस रखो। अमृत वेले फ्रेश हो, फिर वही काम सारे दिन में समय प्रमाण करो तो बाप की ब्लेसिंग भी एक्स्ट्रा मिलेगी और बुद्धि भी फ्रेश होने के कारण बहुत जल्दी और सफलता पूर्वक कार्य कर सकेगी। समझा? अमृत वेळेला जर आपण फ्रेश झालो आणि सगळी कामं जर आपण व्यवस्थित केली वेळच्या वेळेला, तर बाबांची पण आपल्याला आशीर्वाद आणि एक्स्ट्रा मदत मिळत राहील आणि आपली बुद्धी सुद्धा काय होईल एकदम फ्रेश राहील आणि लवकरात लवकर ते कार्य सुद्धा आपलं पूर्ण होईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला सफलता पण निश्चितच मिळेल। बाबांनी का समझा, बाप दादा देख रहे हैं बच्चों में उमंग बहुत है, इसलिए शरीर का भी नहीं सोचते, उमंग उत्साह से आगे बढ़ रहे हैं। आगे बढ़ाना बाप दादा को अच्छा लगता है, फिर भी बैलेंस अवश्य चाहिए। भल करते रहते हो, चलते रहते हो, लेकिन कभी कभी जैसे बहुत काम होता है तो बहुत काम की एक तो बुद्धि की थकावट होने के कारण जितना चाहते उतना नहीं कर पाते और दूसरा बहुत काम होने के कारण थोड़ा सा भी किसी द्वारा थोड़ी हलचल होगी तो थकावट के कारण चिड़चिड़ापन हो जाता। बाबांनी म्हटलं की आता बाबांनी आपल्याला ती सेवा दिलेली आहे आणि ती सेवा आपण जर विचार करत केली तर त्याचे मार्क्स काही आपल्याला मिळणार नाही। बाबांनी म्हटलं की खूप उमंग उत्साहाने ती सेवा केली पाहिजे, मग बाबा त्याच्यामध्ये आपल्याला बॅलन्स ठेवायला शिकवतात, मग बॅलन्स पण राहतो, आशीर्वाद पण मिळते, ते कार्य पण वेळच्या वेळेला पूर्ण होतं आणि बाबांनी म्हटलं की मग आपल्याला बुद्धीची पण थकावट राहत नाही आणि शारीरिक पण राहत नाही आणि मग दुसरी गोष्ट बाबांनी म्हटलं की थोडासा जरी आपण त्या कार्यामध्ये हलचल निर्माण केली तर लगेच आपल्याला थकावट येणार, चिडचिडा पण निर्माण होणार आणि ती खुशी पण आपली गायब होऊन जाणार। मग बाबांनी म्हटलं वैसे अंदर ठीक रहते हो, सेवा का बल भी मिल रहा है तो खुशी भी मिल रही है, फिर भी शरीर तो पुराना है ना, इसलिए टू मच में नहीं जाओ, जेवढं शरीराला पेलवेल तेवढेच आपण करा, नाही तर बाबांची आपल्याला खूप मदत मिळते ती गोष्ट ठीक आहे, पण शरीर पण मग थकून जातं ना, म्हणून बाबांनी सांगितलंय की जे कोणतंही कार्य अगदी टू मच मध्ये त्याच्यात जायला नको, बॅलन्स ठेवा। याद के चार्ट पर थकावट का असर नहीं होना चाहिए। जगदीश भाईंनी पण खूप सेवा केली, खूप सेवा केली आणि जेवणाकडे त्यांचं लक्ष नसायचं आणि नंतर मग त्यांना त्रास व्हायला सुरुवात झाली, पण मग शेवटी शरीराने पण साथ दिली नाही आणि मग त्यांना जावं लागलं। बाबा नेहमी म्हणायचे इस बच्चे ने बहुत सेवा की, इस बच्चे ने खाने पीने की तरफ ध्यान नहीं दिया और बच्चे का यहाँ का हिसाब पूरा हुआ और बच्चे को जाना पड़ा। बाबा नेहमी म्हणायचे, म्हणून बाबांनी सांगितलं की आपण त्यांची शारीरिक पण मेहनत, त्यांना खूप पायी पण चालावं लागायचं, विदेशमध्ये जायचे पण मग नवीन नवीन सेवा करायची म्हटल्यावर तिथं एवढ्या ओळखी नसायच्या आणि एका एका ऑफिसमध्ये बऱ्याच वेळा चक्रा मारावं लागायच्या, मग त्यांना जावं लागायचं। मग त्यावेळेला काय सेंटरवर काय अशा गाड्या वगैरे नसायच्या, बहिणी पण सर्व्हिस करतात, ते पण म्हणजे सेंटर पण चालवायचं आणि मग ते काय करायचे बऱ्याच वेळा पायीच जायचे। मग असं करत करत तिथं पण सेवेचा विस्तार केला, आता खूप सगळ्या सेवा वाढलेल्या आहेत, पण बाबांनी सांगितलं शरीर तर जुनच असतं ना, जरी साधनं वाढली, सेवा वाढल्या, पण शरीर तर जुनं असतं, म्हणून त्याला जेवढं पेलवेल तेवढं आपण करायला पाहिजे।
मग ते टू मच जर शरीराद्वारे आपण सेवा केली तर यादच्या चार्ट वरती पण काय होते, थकावट निर्माण होते. मग यादचा चार्ट पण आपला चांगला राहतो. जितना सेवा में बिजी रहते हो भल कितना भी बिजी रहो, लेकिन थकावट मिटाने का विशेष साधन हर घंटे व 2 घंटे में 1 मिनट भी शक्तिशाली याद का अवश्य निकालो. सेवा करतोय परंतु बाबांची आठवण पण आपल्याला राहिली पाहिजे. तरी त्याच्यामध्ये पण बाबांनी सांगितलं की तुम्हाला खूप शक्तिशाली आठवण, बाबा त्याच्यामध्ये शक्ती आपल्याला भरत असतात, पण ती अवश्य आपण काढली पाहिजे. आता कर्म करायचंय, कर्माच्या पहिलेच आपल्याला काय करायचंय, बाबांची आठवण करायची. बाबा माझ्या आत्म्यामध्ये शक्ती भरतायत, बाबा चला आपल्याला ही सेवा करायची. आणि लगेच आपण त्या सेवेला लागलो की मग बाबा पण आपल्याला एक स्ट्रगल भरत असतात. जैसे कोई शरीर में कमजोर होता है तो शरीर को शक्ति देने के लिए डॉक्टर्स 2-2 घंटे बाद ताकत की दवाई पीने ले देते हैं. टाइम निकाल दवाई पीनी पड़ती है ना. तो बीच बीच में 1 मिनट भी अगर शक्तिशाली याद का निकालो तो उसमें ABC सब विटामिन आ जाएंगे. शरीर कमजोर आहे, मग डॉक्टर काय करतात, विटॅमिनच्या गोळ्या देतात, लिक्विड देतात आणि सांगतात की एका एका घंट्याला तुम्ही हे घ्या, म्हणजे तुम्हाला ती शक्ती मिळून जाईल आणि आपलं ते शरीर पण कव्हर करायला सुरुवात करते. जी बिमारी आहे ती पण निघून जाते. आणि मग कुणाला भूक लागत नसेल तर पण भूक पण लागते. तसं शिव बाबांनी सांगितलं की तुम्ही सुद्धा काय करा, कर्म करण्याच्या पहिले कोणतंही कार्य करायचं आहे, वाचा सेवा हो, कर्मणा सेवा हो, जो भी हो, बाबा ने कहा कि उसके पहले 1 मिनट निकाल के बाबा को याद करो कि शक्तिशाली याद. बाबा क्या करता है, आत्मा के अंदर शक्ति भर देता है. सुनाया था ना कि शक्तिशाली याद सदा क्यों नहीं रहती. जब है ही बाप के और बाप आपका सर्व संबंध है, दिल का स्नेह है, नॉलेजफुल हो, प्राप्ति के अनुभवी हो, फिर भी शक्तिशाली याद सदा क्यों नहीं रहती. उसका कारण क्या, अपनी याद का लिंक नहीं रखते. लिंक टूटता है इसलिए फिर जोड़ने में समय भी लगता, मेहनत भी लगती और शक्तिशाली के बजाय कमजोर हो जाते हैं. बाबांना प्रश्न विचारतात, बाबा आम्ही खूप आठवण करतो पण त्याच्यामध्ये आम्हाला शक्तीच मिळत नाही, अनुभव होत नाहीये. तर बाबांनी काय म्हटलं की जेव्हा आतच तुम्ही आणि बाबा कंबाईंड, मग सगळे संबंध आपले बाबांशी आपण जोडलेले, दिलचा स्नेह आपण बाबांशी आहे आणि आपल्याला बाबांनी तेवढं ज्ञान पण दिलेलं आहे की प्राप्तीची अनुभूती पण बाबा म्हणतात होते. पण तरी सुद्धा आपल्याला शक्तिशाली यादचा अनुभव का होत नाही, कारण काय आहे, तर बाबांनी म्हटलंय की अपनी याद का लिंक नाही रखते. आपल्या बुद्धीची लाईन बाबांशी नसते, ती लगेच तुटून मध्येच कुठेतरी ती जात असते. मग ती आपण बसलो योगाला, शारीरिक रूपाने आपण बसलो, 1 घंटा बसा, 2 घंटे बसा, 4 घंटे बसा, थोडा वेळ आपली लिंक जोडली गेली आणि लगेच परत आपण इकडचे तिकडचे विचार आपल्या बुद्धीमध्ये गोंधळ करायला सुरुवात केली आणि मग ती शक्तिशाली यादचा आपल्याला अनुभव होईल का. कधीच मध्ये तरी झोप लागेल, कोणीतरी संबंधीच आठवतील, कुठंतरी आपण आपल्या घरात जाऊन येऊ, जे स्थान बघितलेलं आहे तेच आपण बघायला जाऊ, म्हणजे बुद्धीला आपलं काही पण आठवेल, कुठेही ती लगेच फिरायला जाईल. मग आपल्याला शारीरिक रूपाने बसलोय पण आठवण कुठे झाली बाबांची, लिंक ती आपली विस्कळीत झाली. मग कसं काय आपल्याला शक्तीचा अनुभव होऊ शकणार नाही. मग ती बुद्धी काय होते, बाबांनी म्हटलं की तुम्ही मेहनत करता पण शक्तिशाली बनण्याऐवजी ती कमजोर बनते. कारण मायाने काय केला, अटॅक केला,
विस्मृति तो नहीं होती, याद रहती है, लेकिन सदा शक्तिशाली याद स्वतः रहे, उसके लिए यह लिंक टूटना नहीं चाहिए. ती लिंक तुटायलाच नको, इतकं अटेन्शन आपलं असलं पाहिजे. हर समय बुद्धि में याद का लिंक जुटा रहे, उसकी विधि यह है. यह भी आवश्यक समझो, जैसे वह काम समझते हो कि यह आवश्यक है. यह प्लान पूरा करके ही उठना है, इसलिए समय भी देते हो, एनर्जी भी लगाते हो, वैसे यह भी आवश्यक है. इनके इनको पीछे नहीं करो, यह काम पहले पूरा करके फिर याद कर लेंगे. नहीं, वैस इसका समय अपने प्रोग्राम में पहले ऐड करो. जैसे सेवा के प्लान के लिए 2 घंटे का टाइम फिक्स करते हो, चाहे मीटिंग करते हो, चाहे प्रैक्टिकल करते हो, तो 2 घंटे के साथ साथ यह भी बीच बीच में करना ही है, यह ऐड करो. आपल्याला काही सेवा करायची आहे 2 घंट्याची, मीटिंग करायची आहे, तर बाबांनी सांगितलं की मधून मधून आपण बाबांशी लिंक जोडण्याचं काम केलं पाहिजे. बाबांनी सांगितलं की हा प्रोग्राम त्याच्यामध्ये तुम्ही ऐड करा. जो 1 घंटे में प्लान बनाएंगे, वह आधा घंटे में हो जाएगा. करके देखो, आप ही फ्रेशनेस से 2 बजे आँख खुलती, वह दूसरी बात है, लेकिन कार्य के कारण जागना पड़ता है, तो उसका इफेक्ट शरीर पर आता है. इसलिए बैलेंस के ऊपर सदा अटेन्शन रखो. बाबांनी सांगितलं की बॅलन्स ठेवा. बॅलन्स ठेवला तर तुम्हाला थकावट अनुभव होणार नाही, एकदम फ्रेश फ्रेश वाटत राहणार. आणि मग कोणतंही कार्य करायचं आहे, बघा, कुठली लौकिक जबाबदारीचं का तुम्हाला तुमच्यावरती टाकलेली लौकिक जबाबदारी, तुम्हाला ते कार्य तुमच्याकडून कुणाला तरी करून घ्यायचंय, तर त्या रात्रीला आपल्याला झोप पण येते. आता ते कार्य कसं करणार, आता ते वेळेला झालंच पाहिजे, एवढी मोठी जबाबदारी आहे. मग ती झोप येणार, आणि मग तरी पण झोप नाही आली तरी पण आपण उठून तितक्या वाजता ते आपल्या कामाला लागतो. आणि मग दिवसभर आपण तेवढं उमंग उत्साहाने ते कार्य करतो, आणि नंतर मग सगळे जिकडं तिकडं झालं की मग आपल्याला थकावट येते. तसं बाबांनी सांगितलं, मग ते शरीरावर मनावर इफेक्ट करतं. ती शक्ती आपल्यात राहत नाही, पण ते कार्य तर पार पडलं ना वेळेला. मग बाबांनी सांगितलं तसं तुम्हाला जे पण कार्य करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, मधून मधून बाबांची आठवण करत राहा, बाबांवरती जबाबदारी देत राहा. तर बाबांनी सांगितलं तुमच्या मनावर पण त्या बोजचा अनुभव होणार नाही, आणि शरीराची पण थकावट येणार नाही, तर तुम्ही एकदम फ्रेश राहाल. म्हणून बाबांनी म्हटलंय की कोणत्याही गोष्टीचा आपण बॅलन्स ठेवला पाहिजे, अटेन्शन ठेवलं पाहिजे. बाप दादा तो बच्चों को इतना बिजी देख यही सोचते कि इनके माथे की मालिश होनी चाहिए, लेकिन समय निकालेंगे तो वतन में बाप दादा मालिश भी कर देंगे, वह भी अलौकिक होगी. ऐसे लौकिक मालिश थोड़ी होगी, एकदम फ्रेश हो जाएंगे. 1 सेकंड भी शक्तिशाली याद तन और मन दोनों को फ्रेश कर देती है. बाप के वतन में आ जाओ, जो संकल्प करेंगे वह पूरा हो जाएगा, चाहे शरीर की थकावट हो, चाहे दिमाग की, चाहे स्थिति की थकावट हो, बाप तो आए ही है थकावट उतारणे. बघा, बाबांनी एवढं सुंदर उदाहरण सांगितलं की बाबा म्हणतात की बच्चांना खूप सेवा असते, बच्च्याची मालिश करायला पाहिजे. बच्चा जर आज्ञाकारी असेल तर तो बच्चा काय करेल, बाबांची साथ सतत अनुभव तो करत असतो, एकदम कंबाईंड. तो कधी बाबांना विसरतच नाहीये. आणि मग बाबा पण काय करतात, वतनमध्ये त्या बच्च्याची बाबा की याद में की और सब संतुष्ट हो गए.
मग त्या बच्च्याची मालिश पण करतात आणि त्या बच्च्याला एकदम प्रेमाने झोपी पण लावतात बाबांच्या गोदमध्ये. आणि मग बच्चा सकाळी उठला की एकदम फ्रेश. का? कारण बाबांचा साथचा अनुभव. खूप वेळेस हे उदाहरण सांगितलेलं आहे, पण नवीन पण भाऊ बहिणी आहेत म्हणून पुन्हा एकदा सांगते की एक माताजी होत्या. माताजींचं बाबांवरती खूप प्रेम. खूप मोठ्या घरची माताजी. खूप लॉड, कुठल्याही प्रकारची कमी नाही. घरात नोकर चाकर कामाला. आणि त्या माताजी, त्यांची मुलं, त्यांना 2 मुलं. पण ते मुलं सुद्धा विदेशमध्ये असतात. आणि मग माताजी एकट्याच असतात. भाईंनी पण शरीर सोडलेलं असतं. मग माताजी घरात एकट्याच असतात. पण त्या माताजींना एकदा असं खूप ताप आला आणि त्यांना घसा एकदम कोरडा पडला. त्यांना तहान लागली आणि त्यांनी काय केलं, बाबाचं आव्हान केलं, "बच्चे, लौकिक के तो 2 बच्चे बहुत दूर है. मेरा तीसरा बच्चा तो आप ही मेरे साथ रहते हो." मग त्या माताजींनी काय केलं, तिसऱ्या बच्च्याला बोलवलं आणि मग बच्च्याला सांगितलं की "बच्चे, मुझे बहुत प्यास लगी है, मुझे पानी पीना है." तर आपोआपच काय झालं, घसा लगेच ओला लागला आणि माताजीचा इतका ताप, ते तापाचं टेम्परेचर सुद्धा हळू-हळू कमी होत गेलं. कारण माताजीला रात्री लवकर झोप लागेना. मग बाबाला सांगितलं, की "बच्चा बस." मग त्या बच्च्याच्या मांडीवरच डोकं ठेवलं. ते बाबाला बच्चा बनवलं ना आणि मांडीवर डोकं ठेवलं आणि मग बच्च्याने काय केलं, आईची मालिश पण केली, पाणी पण दिलं आणि हात-पाय पण थोडे-थोडे दाबून दिले आणि एकदम शांतपणे माताजी झोपून गेल्या. आणि रात्री उशीर झाला झोपायला म्हणून मग सकाळी लवकर जाग आली नाही मुरलीला जायला. रोज सकाळी सेंटरवर मुरलीला जायची. आणि मग 7 ते 8 टायमिंग मुरलीचा. मुरली संपून लोकं सगळे घरी गेले भाऊ-बहिणी आणि मग माताजी आल्या आपल्या गाडीतून आणि मग बाबाच्या कमऱ्यात गेल्या. बाबांशी गप्पा केल्या आणि मग दीदीजी खाली होत्या. दीदींनी विचारलं, "माताजी आज का बरं उशीर झाला?" म्हणे, "आपको पता है, मैं मेरे बच्चे से बात कर रही थी." घरी बाबांचा फोटो आहे. मग स्नान-पाणी झालं, उठून स्नान-पाणी झालं आणि खुर्चीवर बसून त्या बच्च्याशी गप्पा मारल्या, की "हाँ बच्चे, तूने मुझे कितना अच्छा सुलाया. मैं तो सुबह उठकर एकदम फ्रेश हो गई." आणि मग चलो अभी सेंटर पे जाना है. मग सेंटरवर आल्या. मग दीदींनी विचारलं. मग दीदींना त्यांनी सांगितलं, की "दीदी आपको पता है, मेरे बच्चे ने मेरी बहुत सेवा की." मग दीदींना काय वाटलं, की विदेशची मुलं आली असतील, रात्री गप्पा मारल्या असतील, झोपायला उशीर झाला असेल, म्हणून माताजींना सेंटरवर यायला पण उशीर लागला. आणि मग माताजींनी सांगितलं, की "दीदी, कि देखो ना मेरा बच्चा मुझे कितना मदत करता है." मग दीदींना सुद्धा वाटलं, की अरे बघा, त्यांच्या पण डोळ्यात पाणी आलं, कि मेरे बच्चे ने मेरी कितनी सेवा की। मुझे रात को प्यास लगी थी, मुझे इतना बुखार आया था, लेकिन मेरे बच्चे ने मेरी इतनी सेवा की, मुझे पानी भी पिलाया, और मुझे सुलाया भी और सुबह मैं फ्रेश भी हो गई इतनी अच्छी। मग त्या दीदींना आश्चर्य वाटलं, की खरोखर बाबा किती मदत करतात. मग बऱ्याच जणांना असं वाटतं ना, की दीदींनाच लोकं बाबा मदत करतात, आम्हाला काही मदतच करत नाही. पण तुमच्यासारखे पण गृहस्थी आहेत, ते पण आपल्या जीवनामध्ये बाबांना साथ ठेवून, बाबांना बच्चा बनवून, बाबांसाठी सगळं काही करतात आणि आपली हं, सगळं काही आहे ते बाबाला सांगतात आणि मग बाबा पण त्यांच्या सेवेला का हजर होणार नाही? बच्चेच्या रूपाने बोलवलं, मग बच्च्याने त्यांचं सगळं काही केलं.
आणि त्या पण फ्रेश झाल्या, आजार पण निघून गेला आणि त्या पण सेंटरवर आल्या बाबांच्या घरात. म्हणून बाबांनी सांगितलंय की बघा, चाहे दिमाग की हो, चाहे स्थिति की थकावट हो, बाबा तो सबकी थकावट उतारने के लिए आया है. फक्त बाबांनी सांगितलंय की मला, मी जो आहे जसा आहे त्या रूपाने मला काय करा, तुम्ही यूज करा, वापर करा. आज डबल विदेशियों से पर्सनल रुहरियान कर रहे हैं. बहुत अच्छी सेवा की और करते ही रहना है. सेवा बढ़ना यह ड्रामा अनुसार बना हुआ ही है. कितना भी आप सोचो, अभी तो बहुत हो गया, लेकिन ड्रामा की भावी बनी हुई है. इसलिए सेवा के प्लान्स निकलने ही है और आप सबको निमित्त बन करनी ही है. यह भावी कोई बदल नाही सकते है. बाबांनी म्हटलंय की आता ड्रामा बनलेला आहे सेवेचा. मग आता तुम्हाला जी सेवा बाबांनी दिलेली आहे, ती सेवा तर झालेलीच आहे. फक्त तुम्हाला आता ती पुन्हा निमित्त बनवून करायची आहे. बाप चाहे 1 वर्ष सेवा से रेस्ट दे देवे, नहीं ही बदल सकता. सेवा से फ्री हो बैठ सकेंगे. जैसे याद ब्राह्मण जीवन की खुराक है, ऐसे सेवा भी जीवन की खुराक है. बिना खुराक के कभी कोई रह सकता है क्या? लेकिन बैलेंस जरूरी है. इतना भी ज्यादा नहीं करो जो बुद्धि पर बोझ हो, और इतना भी नहीं करो जो अलबेले हो जाओ. म्हणून बाबांनी सांगितलं की बॅलन्स, न बोझ हो न अलबेलापण हो, इसको कहते हैं बैलेंस. बोधचा पण अनुभव नको आणि आपल्यामध्ये अलबेलापण पण नको. म्हणून बाबांनी सांगितलं की तुम्ही काय करा, ब्राह्मण जीवनाची खुराकच काय आहे, बाबांची आठवण. जर आपण आठवणच केली नाही तर आपल्याला ती शक्ती कशी प्राप्त होणार, होऊ शकणार नाही. बाबांनी आपल्याला आता सेवा करून करून जर म्हटले बाबा 1 वर्षभर तुम्ही सेवा करायची नाही, पण जी ड्राम्यामध्ये नोंद झालेली ती सेवा आपल्याला वर्षाने पण पुन्हा करायचीच आहे. म्हणून बाबांनी सांगितलंय की बिना खुराकचं, बिना शक्तीचं कुणीही राहू नका. सगळ्यांनी काय करा, बाबांच्या शक्तीचा अनुभव करा आणि आपल्या जीवनामध्ये बॅलन्स ठेवा. म्हणजे तुमच्या बुद्धीवरती तो बोज येणार नाही आणि शरीराची पण थकावट निर्माण होणार नाही. म्हणून बॅलन्स ठेवा. अच्छा, सदा याद और सेवा के बैलेंस द्वारा बाप की ब्लेसिंग के अधिकारी, सदा बाप के समान डबल लाइट रहने वाले, सदा निरंतर शक्तिशाली याद का लिंक जोड़ने वाले, सदा शरीर और आत्मा को रिफ्रेश रखने वाले, हर कर्म विधि पूर्वक करने वाले, सदा लिंक, सदा श्रेष्ठ स्थिति प्राप्त, सदा श्रेष्ठ सिद्धि प्राप्त करने वाले, ऐसे श्रेष्ठ समीप बच्चों को बाप दादा का याद प्यार और नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, मॉर्निंग, नमस्ते नमस्ते. शुक्रिया बाबा, शुक्रिया. इसका वरदान है श्रेष्ठ तकदीर की स्मृति द्वारा, श्रेष्ठ तकदीर की स्मृति द्वारा अपने समर्थ स्वरूप में रहने वाले, सूर्यवंशी पद के अधिकारी भव. श्रेष्ठ तकदीर की स्मृति द्वारा अपने समर्थ स्वरूप में रहने वाले सूर्यवंशी पद के अधिकारी भव. जो अपनी श्रेष्ठ तकदीर को सदा स्मृति में रखते हैं, वह समर्थ स्वरूप में रहते हैं.
उन्हें सदा अपना अनादि असली स्वरूप स्मृति में रहता है, कभी नकली फेस धारण नहीं करते। कई बार माया नकली गुण और कर्तव्य का स्वरूप बना देती है। किसी को क्रोधी, किसी को लोभी, किसी को दुखी, किसी को अशांत बना देती है। लेकिन असली स्वरूप इन सब बातों से परे है। जो बच्चे अपने असली स्वरूप में स्थित रहते हैं वह सूर्यवंशी पद के अधिकारी बन जाते हैं। बाबांनी सांगितलं की जे आपले श्रेष्ठ भाग्य बनवण्याच्या आठवणीमध्ये राहतात त्यांची स्थिती सतत समर्थक म्हणजे श्रेष्ठ स्वरूपामध्ये ते राहतात आणि सतत आपल्याला आपला अनादि असली स्वरूप स्मृतीमध्ये राहतात, आठवणीत राहतात की आपला असली स्वरूप कोणता आहे, देवी देवता। मग बाबाने सांगितलं ते कधी नकली चेहरा धारण करत नाही, पण माया काय करते, ते नकली गुण आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करते। कधी आपल्याला क्रोधी बनवते, कधी लोभी बनवते, कधी कुणाला दुःख देण्यासाठी निमित्त बनतो, कुणाला आपण अशांत बनवतो। मग बाबाने सांगितलंय की तुमचा असली स्वरूप ते नाही, ते आहे मायावी स्वरूप, नकली स्वरूप। मग त्या नकली स्वरूपामध्ये जर आपण राहिलो तर आपल्या असली स्वरूपाचा आपल्याला कधी अनुभव होणार नाही। म्हणून नकली स्वरूप आपल्याला ते बाजूला ठेवायचंय आणि आपल्याला सूर्यवंशी पदाचं अधिकारी बनायचंय। मग ते अधिकारी पद घ्यायचं म्हटल्यावर हे नकली गुण आपल्यामध्ये असणे आवश्यक आहे का? नाही, त्या नकली गुणांना आपल्याला काय करायचंय, काढून टाकायचं आहे। स्लोगन आहे, सर्व पर रहम करने वाले बनो, सर्व पर रहम करने वाले बनो, तो अहम और वहम समाप्त हो जाएगा। अच्छा, ओम शांति। ओम शांति।